लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अंबड MIDC चुंचाळे पोलिसांची नववर्षात दमदार कामगिरी। 1 वर्षापूर्वी सिमेंट्स कंपनीत झालेल्या जबरी चोरीचा लावला छडा। बातमीची सविस्तर माहिती अशी की सिमेंट्स कंपनीत 1 वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावून 39,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हस्तगत केला। सिमेंट्स कंपनी MIDC अंबड येथे 1 वर्षापूर्वी चोरी केलेल्या अंबड पोलीस ठाणे गु रक 351/2023 कलम 408-34 भाद वी मधील आरोपींची माहिती विश्वासू खबरांमार्फत पोलीस शिपाई सावंत व पोलीस शिपाई सूर्यवंशी यांना मिळाली। सदर माहितीची तांत्रिक व मानवी संसाधनाच्या आधारे शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याकामी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पांडेकर, पोलीस शिपाई सूर्यवंशी, पोलीस समाधान भवान, पोलीस शिपाई जाधव, कांदळकर, नेहे, कुऱ्हाडे, ढाकणे यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या। पोलीस निरीक्षक संदीप पवार व पथक यांनी कौशल्यपूर्ण तपास करून पोलीस शिपाई सावंत यांना विश्वासू खबरांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यातील एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याची पोलीस कोठडी रिमांड माननीय न्यायालयाकडून मंजूर करून घेण्यात आली। त्याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने इतर साथीदारांमार्फत गुन्हा केल्याचे सांगितले। नमूद साथीदारांचा शोध घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली असता त्यांनी नमूद गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल भंगार दुकानदाराला विकला असल्याचे सांगितले। नमूद भंगार दुकानदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले 22 लाख रुपये किमतीचे कॉपर, 5 लाख रुपये किमतीचा JCB, 6 लाख रुपये किमतीची बुलोरो पिकअप, 6 लाख रुपये किमतीच्या 2 चारचाकी गाड्या, 15,000 रुपये किमतीची बाईक, 4,000 रुपये किमतीचा कटर मशीन, 6,000 रुपये किमतीचा व्हील बॅरो असा एकूण 39,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिकसो, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर, पोलीस शिपाई सूर्यवंशी, पोलीस समाधान चव्हाण, पोलीस शिपाई जाधव, कांदळकर, नेहे, अनिल कुऱ्हाडे, ढाकणे यांनी पार पाडली। साहेब, माननीय झोंटू मॅडम, मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार सिमेंट्स कंपनी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती। PSI पाडेकर यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता। त्यांनी त्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले आणि आम्हाला मिळालेली गोपनीय माहिती आहे या आधारे आम्ही कंपनीतील कामगार यांना या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा पूर्णपणे गुन्हा उघडकीस झालेला आहे। त्यामध्ये 22 लाखाचे कॉपर आम्ही जप्त केलेले आहे, तसेच इतर साहित्य 17,25,000 असे एकूण 39,25,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यामध्ये एकूण 15 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत। अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे। यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे? अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिमेंट्स कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती। सदर कॉपर हे जवळजवळ 3,000 किलोचे कॉपर चोरीला गेले होते। त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली, गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर, काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये गेलेला 90% माल आम्ही रिकवर केलेला आहे। एकूण जी रिकव्हरी झालेली आहे ती जवळजवळ 39 लाखाची रिकव्हरी आमची ह्या ठिकाणी झालेली आहे। सदर कारवाई कशी झाली, त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लीडर आहेत PI कारंडे ते आपल्याला ह्या ठिकाणी देतील। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक।